यांनी या हिंगोली सेम आपल्यासाठी गद्दारी केली. ग्रामीण भागातल्या सगळे लोक शिवसेनेला आपल्या पाठीमागे आहेत. घाबरण्याचं काही कारण नाही. आमच्या माणसाची कोणाला यायची द्या आणि पाच सामन्याला आम्ही निश्चितच निवडून आलो. उधर चलो नको या हिंगोली लोकसभा आपला हमेशा मागे विचार केला. तुम्हाला वाटत असं कोणी त्यांचं काम चाललंय, कोणी मागे काम चाललंय, पण आमच्या शिवसेनेला त्याच्या मागे त्यांचं तोडून टाकायची सुद्धा काय टाकत आहे. ते सोशल मीडियाने मीडियाने मोठे केलेले लोक आमच्याकडे काय झिरो बजेट आहे. आम्ही मागच्या 5 वर्षात विचारलं आणि 500 बाजार समित्या आपल्या आशीर्वादाने आपल्या ताब्यात होत्या. यांची हिंमत झाली नाही जिल्हा परिषद त्यांच्या समित्याची समस्या निवडणुका घ्यायची. त्याच्या निश्चितच गेली 25 वर्ष शिवसेनेचा झेंडा आहे हिंगोली जिल्हा परिषदेवर आणि याच्यानंतरच्या काळात सुद्धा राहणार आहे. त्या शिवसैनिकाच्या भजनात कोणाला जायचं नाही. कारण परिस्थिती अशी आहे त्या जिल्ह्यामध्ये या लोकसभेमध्ये फक्त आम्ही तुमच्या आदेशाची वाट पाहतो. तुमच्यापेक्षा आम्हाला जास्त गरज आहे आज. काही लोक काही तुमचा आशीर्वाद देतात तुम्ही या लोकांना. एकदम फाटके लोक होते. तुमच्या आशीर्वादाने आमदार झाले, खासदार झाले, हजारो कोटीच्या प्राधान्यामुळे. कोणी बिकट जातात माणूस होतं, कोणी मटक्यात चालत होतं. अशा परिस्थितीमध्ये आपण दादा तिकडे बळ दिलं आणि त्याच्यावर हजारो कोटीच्या प्रॉपर्टी त्या ठिकाणी झाल्या. आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी आशीर्वाद द्या. निश्चितच पुढची विजय सभा आपल्याला शंभरावधी द्यायची त्याच्यासाठी आणि आपल्याकडे विनंती करतो आणि सांगतो जय हिंद महाराज. धन्यवाद.